सर मी विद्यार्थी बोलतोय. सर आमचं एवढंच म्हणणं आहे सर की एकच मिनिट स्पीकर ऑन करतो. सर आमचं एवढंच म्हणणं आहे की आचारसंहितेमध्ये समजा GR काढायला अडचण होत असेल ओके, किंवा काही विद्यार्थ्यांमुळं काही विद्यार्थ्यांचा अन्याय होते असं जर शासनाचं म्हणणं असेल, आमची विनंती एवढीच आहे दादा की जर आचारसंहिता संपल्यानंतर GR काढला तोपर्यंत परीक्षा जर थोडी काही दिवस पुढे ढकलली तर सर्व विद्यार्थ्यांना न्याय मिळेल ना दादा. जे 10,000 डावलले जात आहेत त्यांनाही न्याय होईल आणि जे हो ना दादा. नाही दादा, पण आता त्यामुळे वयवाडीचे मुलं डावलले जात आहेत ना दादा सगळे. आम्हाला फॉर्म नाही भरता येणार दादा, फॉर्म भरलेले नाहीत दादा आम्ही. साहेब एक्झाम झाल्यानंतर फॉर्म कसा भरता येईल परत सांगा बरं. जर परीक्षाच देता येत नसेल तर कसं होईल? एक्झाम झाल्यानंतर कसं काढता येईल ना दादा. विनंती एवढीच आहे, 10 दिवसाचा वेळ द्या सर, आम्ही विनंती आहे. आणि सर सर्वत्र संभाजीनगर, वर्धा, अमरावतीला तो सर्वत्र विद्यार्थी. हॅलो, ऐका ना मी स्पीकरवरून काढलाय, ऐका ना. मला वाटतं जरा तुम्ही साहेब प्रयत्न करू, मी बोलणार आहे. हां, कार्यक्रम संपल्यावर हां हां लावा बरं, ते बघू तर फक्त साहेबाला शांत बसा, शांत. आम्ही तुमचे कायम आभार. नाही काय काही आभार मानतो. शांत तुम्ही सगळे एकटीच शांत राहा. लई गोंधळ, लई पोरांना बोलू नका. त्यांना तुमच्या समोरच CM साहेबांशी बोलतो, त्याच्यावर समाधानी आपण. शांत, फक्त आता एकी ठेवा बस. हो, सगळ्या पोरांना आव्हान करा. हां, आता तुम्ही आत्महत्या करू नका, वाईट करू नका. आपण संपदा करतो, संपल का? काय करू? ते संपल का? ते 2-3 लाख 5 लाख. हॅलो, एखाद्याचं हा हे मिटवायला लागलोय आता. दादा मी स्वतः निर्णय घेतला, मला स्वतः बोलायचं CM साहेबांसोबत. शेवटी वास्तव आता जो काही परिस्थिती बघता, वस्तुस्थिती मुलं मुली रडायला लागल्यानंतर ना दादा मी निर्णय घेतला CM साहेबांशी मला बोलायचं. त्यांना मला बोलणं करून द्या म्हणून. पाहू आपण, थांब. या तुम्ही हॉटेलला या तुम्ही. काल लावून धरलं सर. लाडक्या बहिणीचे पैसे कसे देता येतात? पाटेचा शपथविधी होता त्यांचा, सगळं माहिती आहे. फक्त आपल्याला बोलता येत नाही, हात दगडाखाली सरकार असलेलं. 10 दिवसांचा वेळ द्या, एवढंच मागणी करा या फक्त तुमच्यासाठी दादा बोलतो. दादा फक्त या तुम्हाला पाणी तुम्ही एकदा शेवट आमच्यासाठी बोला बस एवढंच. सांगेल साहेबांना फक्त 10 दिवसांचा वेळ द्या, नंतर GR काढा आणि नंतर एक्झाम द्या. काही अडचण नाही. 10 दिवसानंतर एक्झाम काही अडचण नाही. आता सांगतो, दादा बोलले तुमच्यासाठी, दादा कधीच बोलत नाही, पण दादा बोलले तरी पण त्यांना नाही ऐकलं तर शेवटी आपल्या दादांचं निर्णयांचा अंतिम असेल. आम्हाला काय अडचण नाही. आम्ही शेवटचा प्रयत्न खरं सांगतो. फक्त आता दादांना जास्त उभा राहिल्यानंतर त्यांचा निरोप आला. मीटिंगच्या असते दादा खाली येऊन बोलते, समोर स्पीकरवर बोलते आणि आपण कारण ऑल महाराष्ट्र आंदोलन चालू आहे. नाही एक तुकडा पाडू याचं काय? नक्की दादा, शेवटचा एक साईडला बसा तुम्ही, एक साईडला तुम्ही खुर्ची बसा, आपण एक साईडला घेऊ सगळे विद्यार्थी. काय म्हणजे ते त्यांच्या दरवाजा सगळं एक खुर्ची सांगा. गर्दी करू नका, एक साईडला आपण पाहतोय पुण्यातली ही सगळी लाईव्ह दृश्य आहेत. आताची अपडेट आहे की या ठिकाणी विद्यार्थी आपल्या मागणीवरती ठाम आहेत आणि विद्यार्थ्यांसाठी मनोजदादा जरांगे पाटील कालपासून त्या ठिकाणी प्रयत्न करत आहेत. परंतु आता शेवटी मुख्यमंत्र्यांशी एकदा शेवटचा संवाद करण्याचा निर्णय जरांगे पाटलांनी घेतलेला आहे.
तर दादांनी सगळ्या विद्यार्थ्यांना आव्हान केलेलं आहे की कोणीही टोकाचं पाऊल उचलू नका. आपलं जीवन हे अमूल्य आहे. दादांचा सगळ्यांना संदेश आहे. काही मुलं आत्महत्या वगैरे असं काही जो विचार मनात करतायत त्यांनी कृपया तसा करू नये. दादांनी आपल्या सगळ्यांना स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आपलं जीवन हे अमूल्य आहे. कुठल्याही परीक्षेपेक्षा आपलं जीवन अगोदर आहे, नंतर परीक्षा आहे, याचे भान सगळ्या विद्यार्थ्यांनी ठेवावं. आणि आता शेवटचं मुख्यमंत्र्याशी एकदा मनोजदादा जरांगे पाटील हे आता संवाद साधणार आहेत. थोड्याच वेळात दादांचं मुख्यमंत्र्यांशी बोलणं होईल आणि त्याच्यानंतर काय निर्णय येतो हे पाहणं गरजेचं आहे. त्यामुळं सगळ्या विद्यार्थ्यांनी संयम राखावा असंच आम्ही आपल्या सगळ्यांना आवाहन करीत आहोत. एक मिनिट दादा साईडला हे तुमचे फक्त पिढी या पुढे या तुम्ही. कार्यक्रम संपल्यावर जरा एक साईडला जायचं सारखं हे का बरोबर आहे. मनोजदादा जरांगे पाटील आहेत. काल तुम्ही विद्यार्थ्यांच्या आंदोलनामध्ये बसलेलं होता. आज सुद्धा सकाळपासून विद्यार्थ्यांची गर्दी आहे. विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की जे वयवाढीचा मुद्दा आहे सरकारने लवकरात लवकर मान्य करावा आणि परीक्षा जी आहे ती पुढे ढकलली जावी. कालपासून तुम्ही मंत्र्यांशी बोललेला आहात. सरकारकडून प्रतिसाद येतोय. कालपासून प्रतिसाद होत्या. विद्यार्थ्यांचे काल फोन आले होते की आम्हाला त्या त्यांचा आले दिवसभर किंवा जरी आपण लावून जर लांब तरी मार्ग निघाल काल दिवसभर आपण बसून आपण दिवसभर तिथं बसून प्रयत्न केले. परंतु ते आता मुख्यमंत्र्यांची मनस्थितीच गोरगरिबांच्या लेकरांना न्याय द्यायची नाही, द्यायचीच न्याय नाही, द्यायचाच नाही अशी त्यांची इच्छा आहे. कारण त्यातून स्पष्ट दिसतं की देवेंद्र फडणवीस साहेब जाणून बुजून या लेकरांचं वाटोळं करायला हे स्पष्ट दिसतं. माझी विनंती आहे की त्यांचं म्हणणं आहे की आम्ही या पोरांना वाऱ्यावर सोडणार नाही. मला वाटतं बघूया नंतर काय होते. कारण ते 4 तारखेची उद्याची परिस्थिती घेणार ते त्यांनी सांगितलं. त्यामुळं विद्यार्थ्यांनी असं माझं म्हणणं आहे की कोणाच्या लेकराचं वाटोळं परीक्षेमुळं. कारण काही पोरांना वाटत असेल मग आता रद्द होतंय, काय होणार, काय होणार, का पूर्ण त्यांनी पेपरला जाणार नाही, काही जण जातील. तर असं व्हायला नको. जे व्हायचं असेल ते होईल. आपण प्रयत्न करतो इथं. जर विद्यार्थी तिथं गेलेच खर्चीच व्हायला जाईल ना, झाला बदल तर पुन्हा वापस येता येईल. नाही पेपर झाले तर पेपर झाले तर पेपर तर देता येतील ना. त्यांनी वाटोळं करून नाही घ्यायला पाहिजे. आता काय ही विषय थोडा वेगळा आहे, आमचा विषय थोडा वेगळा आहे. आपण या पोरांना भेट देण्यासाठी आलो, पण आपण काय नेतृत्व काही करत नाही. कारण आपल्याला या विद्यार्थ्यांच्या शिक्षणातलं माहीत नसल्यामुळे त्यांना आधार दिला पाहिजे, बळ दिलं पाहिजे. म्हणून आपण इथपर्यंत आलो आहे त्यांच्या मदतीसाठी. परंतु मला तरी वाटतं की ज्यांच्या परिस्थिती नाही आहे तर आपण त्याच्यावरती उदय सामंत साहेब ते मुख्यमंत्र्यांशी बोलले आणि उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांशी पण बोलले की पोरांना वाऱ्यावर नाही सोडला पेपर घेऊन असं त्यांनी सांगितलं. की पाटील साहेबांनी ते सांगितलं, नरेंद्र मोहोळांना मंत्री महोदयांनी पण तेच सांगितलं, श्रीनाथ साहेबांनी पण तेच सांगितलं. आणि मला वाटतं आता अभिमन्यू पवार साहेबांशी बोललो, त्यांनी पण तेच सांगितलं की आपण पोहोचणार नाही, येतात परीक्षा होणार आहे, त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. तर आता आमचं आंदोलन आणि यांचं आंदोलन कसं की हे एक विद्यार्थी शिकले आणि आपण जर एखादी भूमिका घ्यावा तर उद्या लोक म्हणते या झटकीशी झाले येण्यावर मोठी भूमिका घेतली. मी असा पेचा आहे. त्यामुळं आपण लोकशाही मार्गाने जितकं करायचं तितकं केलंय. मुख्यमंत्री मुद्दाम करत नाही इतके मात्र अंतिम सत्य ते असं. कारण आता तिथं जावं पोरं येणार, पोरं आले, पोलीस गुन्हे दाखल करणार त्यांच्यावर, पुन्हा लेकरांचं वाटं होईल. त्याचं कारण सांगतो मी. 11 विद्यार्थ्यांवरती यांचे केस झाले तर ते पोरं रात्रभर
आणि काल दिवसभर मला सांगत होते की आमचे केस मागं घ्या. म्हणजे किती घाबरले. आता ते शिपी साहेबाला बोलून आम्ही सांगितलं, ते म्हणजे ठीक आहे आम्ही ते करून देतो. पुन्हा त्या पोरांवरती गुन्हे दाखल होणं आणि त्यांचं करिअर खराब होतं. आमच्यावर किती होत्या, कारण आम्ही सुशिक्षित बेकार थोडक्यात शेतात काम करणारे पोरं आहे. तुम्ही असं म्हणालात की विद्यार्थी संभ्रमामध्ये आहे. गट असं म्हणतोय की परीक्षा व्हावी वेळेवरती, म्हणतोय की नाही वयवाढीचा मुद्दा जो आहे तो महत्त्वाचा आहे, परीक्षा पुढे ढकलली जावी. उद्या तर परीक्षा आहे, 24 तास बाकी आहेत. विद्यार्थ्यांना काय आवाहन करा? काल हजारो विद्यार्थी तुमच्यासोबत रस्त्यावर तिथं जमलेले होते, या दिवशी विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. विद्यार्थ्यांनी संभ्रमात राहावं की नाही नक्की? कोणत्या संदर्भात? म्हणजे की परीक्षा पुढे जाईल किंवा नाही, काय करणार? नाही नाही, ते काय व्हायचं ते होईल, प्रयत्न सुरू आहेत. पुढे जाईल नाही जाईल, पण ज्याचे पेपर त्याला जायला हरकत काय होईल? तिथे गेल्यावर समजा रद्द झाली, तिकीटच व्हायला जाईल ना येण्या जाण्याचं, जायला हरकत काय त्याला तिथे. आणि पेपर झाले तर पेपर तरी देईल ना, म्हणजे दुहेरी वाटलं नाही होणार. त्यात काय संभ्रमात राहायचं? धडक उठायचं, आपण आपली एसटी धरायची आणि तिथं आपलं केंद्र आहे तिथं पेपरला जायचं. रद्द झाली माघार येता येईल, नाही झाली तर पेपर तरी देता येईल ना. या भूमिकेत त्यांनी राहायला पाहिजे. मी तर कालच सांगितलं की कुणी पेपरचा असेल तर तुम्ही जा, कालच सांगितलं आपण त्यांना, कारण आपण नेतृत्व नाही करत. आता त्यांच्या नेतृत्वाची काय भूमिका आहे मला नाही. समजा त्यांच्या नेतृत्व करणाऱ्या पोरांचे जे कोण लीड करतंय त्यांची काय भूमिका आहे ती मला माहित नाही. ते जा म्हणते का नाही म्हणते का काय विषय. परंतु आपण जितकं काल बोललो यांची मनस्थितीच नाही वाढू द्यायची. काल आपण दिवसभर आंदोलन केले, कारण यांचं आंदोलन परवाच संपलं होतं. पोलिसांच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीसांनी संपवलं होतं. त्यांचे फोन आले की किमान आजचा दिवस शेवटचा दिवस आहे, तुम्ही जरी लावून धरलं विद्यार्थ्यांसाठी तरी चांगलं होईल. म्हणून मी काल दिवसभरासाठी आलो, दिवसभर लावून धरले. आता माझी आत्ताही ग्राउंडवर जायची तयारी, पण हे पोर येणार पुन्हा यांच्यावर गुन्हे दाखल होऊ नये. मग ह्याच आम्हाला पोलिसांना अडवल्यावर गँग कोणची लागती? आमचे लागतात. मग कसे अडवतात ना मग बघतो. पण आता हे पोर मी जाणार, हे पोरं पुन्हा त्या ग्राउंडवर येणार. आता तिथं जाऊन 500 का काय पोलीस लावला असं म्हणते ना, मला माहित नाही, मी काय तिकडे गेलो नाही. आता मी जाईन, बघू कोण अडीत आहे ती. मग देवेंद्र फडणवीसांना कळलं अडील्यावर काय होतं ते मी बघतो मग काय करायचं. पण आता हे पोरं पुन्हा हे शिक्षण घेणाऱ्या पोरांचं आयुष्याचं वाटलं होणार. कारण ते पोरं काय म्हणले मला, ते 10-11 जण केसेस झाले, आमच्यावरच्या केसेस जर मागं नाही झाल्या तर ही परीक्षा आम्ही दिली किंवा नाही दिली, दुसरी कोणची तरी देणार आहेत. आम्ही कोणची म्हणले आता मला नाही आठवत, ती कोणची तरी देणार आहेत. त्याच्यात अडचण येतात कॅरेक्टर सर्टिफिकेटला, म्हणजे आमचं पुढचं करिअर गेलं हे पण गेलं. त्यामुळे मागवणं गरजेचं आहे. आणि मी ते डोक्यात घेतलं. पुढं आणखी ती पोरावर केसेस होऊन उगं त्यांचं वाटलं हो नाही, उगं त्यांनी 200-400 1,000-500 पोरावरती केसेस करायचे. म्हणून ह्याच्यात डायरेक्ट ऍक्शन नाही घेता येत, आमच्यात ऍक्शन घेता येईल. म्हणजे आता तुम्ही विद्यार्थ्यांना आवाहन करता की उद्याची परीक्षा द्या? मी आवाहन करणारा कोण? मी नाही करत, कारण मी नेतृत्व नाही करत. लीड करणारे त्यांची वेगळे पोर आहेत. फक्त मी एक पर्याय काय सांगितलं, मी खेड्यातला आहे. शिकणाऱ्या पोरांचं वाटलं होऊ नये. आपल्यामुळं किंवा त्या आंदोलनामुळे त्यांचं वाटलं होऊन त्यांनी पेपरला गेलं पाहिजे ना. हुकलं तिथं तर माघार येता येईल ना. ही सल्ला आहे माझा. पेपरवाल्यांनी पेपर दिले पाहिजे. प्रयत्न तर सुरू आहेत, आज सकाळपासून सुरूच आहेत. तुम्ही म्हटलं की सरकारकडून असा प्रतिसाद येतो की विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, म्हणजे नक्की करणार काय? तुम्ही सरकारच्या प्रतिनिधीने विचारलं नाही का? किंवा जर कदाचित त्यांच्या विद्यार्थ्यांची संधी हुकली तर वयवाढीचा मुद्दा जो आहे तो पुन्हा मागे पडणार, पण त्यांना पुढे संधी कशी? त्यांना ह्या पोरांसाठी करायचंच नाही. क्लिअर कट दिसत आहेत. मग याच्यासाठी लागतं निवार आंदोलन, आणि त्याच्यात पोरं केसेस होणारे नको आहेत. ज्यांना आता पुढे जायचंच नाही, रोज मान्य कोर्टात जाऊन न्यायालयात आपण केसेस झाल्यावर ते पोरं लागते. सुशिक्षित बेकार पोरं आहेत किंवा आम्ही शेतकरी पोरं आहेत, आम्ही लागतो. आता यांचा करिअर खराब केल्यावर यांना पुरं आयुष्य पडलंय ना, यांच्यावर केस नाही व्हा ही भूमिका आहे. म्हणून थोडं मागं मग सरकारला लागतं. आमचं आंदोलन लागलं ना, मग ते तुम्ही तर बघितलेलंच आहे, तो फक्त आड आहे. ही भूमिका इथं नाही घेता येत. इथं फक्त आपण लोकशाही मार्गानं ताकदीनं सगळे प्रयत्न केले. आता शेवटचा प्रश्न आहे, आता कोणाच्या निरोपाची वाट पाहताय? चर्चा केलेली आहे, कधीपर्यंत निर्णय येणं अपेक्षित आहे? मला सरळ वाटतं ते जर म्हणतायत ना 4 मंत्री, म्हणजे क्लिअर कट सांगून टाकतो TV9ला आणि सगळ्या पोरांना सुद्धा, ते जर म्हणतात ना तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाहीत, तर पोरांनी त्या शब्दावर ठाम राहिलं पाहिजे. कारण उद्या ते पेपर घेणारच. त्याच्यापेक्षा त्या शब्दावर ठाम राहावा. तुम्ही म्हणतात ना वाऱ्यावर सोडणार नाहीत, 15 तारखेच्या नंतर त्याच्याकडे जाऊन बसता येईल. चल वाऱ्यावर सोडणार नाही, आता काय करणार? म्हणजे ही बेस्ट पर्याय राहील विद्यार्थ्यांसाठी. उगाच लावून धरणं, पुन्हा त्यांच्यावर केसेस होणार, आमच्यावर किती का होणार असं, आणि त्या दुसऱ्या पोरांना अडचण येणार. त्यापेक्षा ही बेस्ट पर्याय मला वाटतं. 4-5 मंत्री आहेत त्याच्यात, आणि सगळेजण सांगतायत की आम्ही ह्या पोरांना वाऱ्यावर नाही सोडणार. काढ त्यांना मार्ग काहीतरी, बघू ना काय करायचं. बरं नाही काढला, अशी परीक्षा चाललेलीच आहे का नाही? मग तरी पण चला, किती एकदम ओपन आहे ना. समजा आपण आज दिवसभर ग्राउंडवर जाऊन बसलो तिथं,
तरी ते पेपर घेणारच आहे. मग तरी मागं सरकच लागणार आहे ना, आंदोलन मागे घ्यावंच लागणार आहे. विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून विद्यार्थ्यांनी दिली पाहिजे परीक्षेची. मग अरे, म्हणजे आता का त्यांचं वाटलं यांचं वाटलं सगळ्याचं वाटलंच आहे ना. मग त्यामुळे देणाऱ्याने द्यायची. त्यांना आता वयवाढीचं आहे तर त्यांचे सांगतात की आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. बघू वाऱ्यावर कसं सोडणार नाही म्हणतायत, हे बघितलं पाहिजे ना. आज आंदोलन केलं तरी त्याच वेळ येणार आहे आणि त्यांच्या शब्दावर थांबलं तरी पुढे बोलायला तर जागा होईल ना. आता उदय सामंत साहेब म्हणलेत, आशिष शेलार साहेब म्हणले, मुख्यमंत्र्यांचे वैद्य बोललेत, परत मला वाटतं अभिमन्यू पवार साहेब बोलले, त्यांनी सांगितलं, विखे पाटील साहेब म्हणले की आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. तर ठीक आहे ना. म्हणजे याच धर्तीवरती यांनी आंदोलन मागं घेऊ, यांनी सांगितलं पाहिजे. यांचे कोण लीड करणाऱ्या पोरं आहेत त्यांनी की ठीक आहे आपण बसलो तरी तेच होणार आहे असं सांगतोय मी. नाही बसलो तरी तेच होणार आहे. त्याच्यापेक्षा ते म्हणलं ना वाऱ्यावर सोडणार नाही तर आपण थांबलं पाहिजे असं मला वाटतं. आता त्यांची काय भूमिका आहे त्याला आता धड मला मागं घे पण म्हणता येत नाही आणि आंदोलन करा पण म्हणता येत नाही. परत ते उद्या म्हणते तुम्हीच म्हणले होते आंदोलन करू नको. त्याच्यामुळे तुम्हाला करायचं तर तुम्ही करा. पण मला जे वाटलं नाही दिसलंय की मुख्यमंत्र्यांची मानसिकता अजिबात मुद्दाम नाही. म्हणजे उद्याची परिस्थिती घेण्यावरती थांबायचं. हो, कालपासून तेच सांगतात. तरी पण विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार आपण बसून राहिलो. त्यांचं म्हणणं काय होतं पोरांचं, आम्हाला इथं उभाच राहून द्यायला. हे गल्लीतून त्या पळत आहेत, ते पोरं त्या गल्लीतून पळत आहेत, तिकडून पोलिस पळत आहेत, कुणालाच बसून द्यायला. म्हणलं कल्याण होईल यांचं, चला आपण जाऊ. आपल्या एक दिवसाच्या जाण्यामुळे जर कोणाचं कल्याण होणार असलं तर आपण गेलो पाहिजे. म्हणून मी आजारी असून सुद्धा आलोय. मला डॉक्टर सांगितलं आता 2 महिने हालायचं नाही. पण तरी पण मी आलो. पण माझ्या हातोडून सगळ्यांना विनंती, कोणत्या मुख्यमंत्र्यासाठी कोणत्या सरकारसाठी आपण कोणी वाईट पाऊल उचलू नये. कोणी आत्महत्या करायची नाही किंवा कोणी काय म्हणते ते काहीच बाकीचं पाऊल उचलू नये. ही कशामुळे विनंती, त्यांना काही फरक नाही पडणार. आपला जीव जातो आणि आपलं कुटुंब उघड्यावरती पडतं, आपला आयुष्य संपतं. अरे लढू, आणखी शिकू, कुठंतरी नोकरीला लागू, पण जीवन संपवायचं नाही. आणि त्याच्यासाठी तर अजिबात संपवायचं नाही. किंवा जर तुमचं जीवन संपायला निघाला तर तुम्ही संपवायचं नाही. त्यांचं कसं आयुष्य राजकीय खराब होईल हे काम उलट तुम्ही सगळ्या पोरांनी करायचं. त्यांचं राजकीय आयुष्य खराब झालं पाहिजे, आपलं आयुष्य खराब नका करू. मात्र जर 15 नंतर निर्णय झाला नाही तर मनोज जरांगे विद्यार्थ्यांच्या आंदोलनात यांचं आंदोलन जरा जड आहे केशीमुळं. आम्ही आखडतो पुढं, यांच्यावर केस व्हायला लागले की आम्हाला मागं सारखा ही प्रॉब्लेम. तर आम्हाला आंदोलन कोणचं लागतं ते आमचं, शेतकऱ्यांचं, सगळ्या जाती धर्माचं, मराठा आरक्षणाचं. त्यात पोरं असतात आणि आम्ही काय आता नोकऱ्याला लागणार नाहीत. आम्ही का पुढं आता काही विषय नाही राहिला. मग ते लढणं, मग ते शिकणाऱ्या पोरांचं कल्याण होतं त्याच्यामुळं यांचं आंदोलन करणं म्हणलं की पुन्हा ते केसेस कशी येतं. आपण पाहतो की मनोज जरांगे सांगतात की जवळपास 4 मंत्र्यांशी बोलणं झालेलं आहे. सरकार मात्र त्यांच्या भूमिकेवरती ठाम आहे आणि उद्याची परीक्षा जी आहे ती होईल. मात्र विद्यार्थ्यांनी शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी उद्याची परीक्षा जी आहे ती दिली पाहिजे अशी प्रतिक्रिया आपण पाहतो की मनोज जरांगे पाहिजे. प्रदीप कापसे, मराठी. हो, आवाज येतोय. पोरं सगळे पुन्हा दुसऱ्या दिवसाच्या आंदोलनाला जमले. एमपीसीचे मला वाटतं मुख्यमंत्री साहेबाला बोलवून हे सगळे विद्यार्थी स्पीकरवर टाकू नाही म्हणलं. असं विचारलं तुम्हाला अगोदर, स्पीकरवर टाकायच्या अगोदर टाकू का? पोरं आहेत, विद्यार्थी आहेत. हां, हो ना, ते ढकला ना म्हणा पुढं थोडं. हो, जवळपास 40,000 राहणार. एक विद्यार्थ्याकडे देऊ का मी? ते जरा सविस्तर बोलते 2 मिनिटं तुमचे. कोणाकडे देऊ रे? बसून हो दादा, आणि बसून दादापाशी बसून. दादा विद्यार्थी बोलतोय मी. बसून तिथे समोरच बोलणार. दादा गेले 7 महिने आम्ही ह्या प्रश्नासंदर्भात राज्य सरकारकडे पाठपुरावा करतोय. 25 ते 30 हजार पेपर विद्यार्थ्यांना वगळून सरकार पेपर घेणार असेल तर आम्हाला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही सर. 25 ते 30 हजार विद्यार्थी अफेक्टेड आहेत आणि गेले 7 महिने आम्ही ह्याचा पाठपुरावा करतोय. आणि काल मुख्यमंत्री साहेब म्हणतात की आम्ही GR काढतो पण लिंक ओपन करणार नाही. मग आम्ही फॉर्म, ज्यांचं वय संपले त्यांनी फॉर्म कसा भरायचा दादा? मग गेले 7 महिने
वय क्रॉस झाल्यामुळे त्यांना फॉर्म भरता आला नाही ना दादा. नाही परीक्षेची वेळ आहे. डेट एक्झाम डेट झाली 29 जुलैला जाहीर. त्यानंतर फॉर्म भरायला 15 दिवस दिले आणि ते त्यावेळेसच आम्ही राज्य सरकारला विनंती केली होती की 2024मध्ये इलेक्शनमुळं लेट आली ॲड. मग त्यावेळेस त्यांनी लास्ट इयर 1 वर्ष सवलत दिली ते. पण त्याच धर्तीवर 25ला सुद्धा ॲड 7 महिने लेट आली आणि वयगणना जी 1 जानेवारी ऐवजी 1 नोव्हेंबर धरली. म्हणून आम्ही त्यांना विनंती केली की सीएम साहेबांना आम्ही भेटलो गेले 4 दिवसाखाली. तर ते काय म्हणले माहिती का, तुमचा विषय 5 वाजेपर्यंत करतो. 4 दिवसाखाली बोलले आणि त्याच्यानंतर काहीच कारवाई नाही त्यांचे. आणि ओएसडी बोलतात करतो. ओएसडी साबळे साहेब त्यांचे ओएसडी साबळे साहेबांना सीएम साहेबांनी सांगितलं की ह्या मुलांचं 5 वाजेपर्यंत काम करा म्हणून. त्या दिवशी भेटल्यावर सह्याद्री ऑफिसला त्यांच्या बंगल्यावर, वर्षा बंगल्यावर. सह्याद्री हो सदाभाऊ खोतने नाही काम आलं. ओएसडी साबळे होते सीएम साहेबांचे. राजेंद्र साबळे. हा साहेब 15 दिवस एक्झाम पुढे गेली तर राज्यातल्या 30,000 पोरांना परीक्षा देता येते. मग एवढं सीएम साहेबांनी काय युगोर घेतले. तिथे विद्यार्थी शेवटी राज्य ओके सर. हो चालेल सर. दादांकडे देऊ का? हॅलो दादा थोडंसं पाठी सगळं पाठी. बरं कोणा करतो म्हणजे असंच 12, 1, 2, 5 वाजत ना. असंच 12, 5 वाजत. मला आबा बेस्ट पर्याय काय वाटतो ते सांगतो तुम्हाला. मग अशी पण सांगितलं त्यांनी काय म्हणलेच ना ते आम्ही नंतर विचार करू. ते काय म्हणले वाऱ्यावर सोडणार नाही. मला वाटतं त्या शब्दावरती बघा आपण 5-6 वाजेपर्यंत थोडं मनस्थिती. आता विद्यार्थी नाहीत अशी करा तुम्ही. समजा आता बसलो तरी पेपर घेणारच. मग त्याच्यापेक्षा तुम्ही काय करणार आहेत 15 तारखेनंतर विचारता येईल ना किमान. तू म्हणले होते वाऱ्यावर सोडणार नाही आणि चल शब्द दिलेला आहे 4 मंत्र्यांनी काय करायचं सांगेल किमान म्हणतोय मी तुम्हाला. लास्ट पर्याय आता दुसरं काय, कारण त्याला करायचंच नाही. म्हणून त्याला करायचंच नाही. बरं आता मी लगेच ग्राउंडवर निघालो. मी कुठं निघालोय ग्राउंडवर. पुन्हा ते तुमच्या पोरं संघ येणार. पुन्हा तुमच्यावरती केसेस होणार. तुम्ही असल्यास होत नाही दादा. तुम्ही असलं होत नाही. अरे त्या 11 जण रातभर झोपे नाहीत काय. साऊंडवाल्याला रात्री नेलाय. रातभर झोपे गाडी लावली का? ती गाडी नेलेली. आता 450 पोलीस लावली. मी म्हणतो ती दुसरी टीम लागते. आमचं आंदोलन असलं ना मग तुम्ही अडवा. आता तुम्हाला घ्या पुन्हा लोक मलाच म्हणतील यांनी ते शिकणारे पोरं ते पोलीस असताना माहिती आहे याला पोलीस आहे तिथं तरी घेऊन गेला आणि गुन्हे दाखल झाले. शिकणाऱ्या पोरांचं वाटोळं गेलं म्हणजे मला माहिती गोची. आमचं कसं लागतं ते तसं. मी तुम्हाला क्लिअर सांगतो आमचं आंदोलन करायची पद्धत कशी. आम्ही लोकशाही सोडत नाहीत पण केले शोभन नाही. मला 3 दिवस परवानगी नव्हती. 3 दिवस तरी मुंबईत बसलं. मला पुरं पाहिजे कारण मला माहिती आहे पुरं राज्यातले लेकरं बाळ आपल्या पाठीशी आहेत. आपल्याला उलची का धक्का लागला ना राज्य बंद पडत 10 मिनिट. म्हणजे तुमचा असा नाजूक विषय तुम्हीच आमच्या शिकणाऱ्या पोरं आहे. उद्या भविष्यातली पिढीच तुम्ही तुमच्यावर केशी करून ठेवल्यावर तुमची एवढी पिढी व्हायला आम्हाला आणखी 21 वर्ष वाट बघायला. 21 वर्ष मागं मग ते शिकत येणार ते तुमच्यापेक्षा तो मधली फळी संपली ना. सगळा सारासार विचार केला. तुमचं आंदोलन हे आडमुड्यावली गेला. आमच्या आंदोलनासारखं मला आडमुडं करता येत नाही. म्हणजे मला वाईट नका समजू तुम्ही. दादा राज्यात परिस्थिती किती आहे. गेले 6 महिने आम्ही पाठपुरावा करतोय. 20 ते 25 हजाराचा प्रश्न आहे. मी माझ्याकडे 15-20 दिवस आधी आले असते मला थोडं ढोका लावता आला असतं.
तुम्हाला दिलेला शब्द त्यांनी आत्ताच्या आत्ता करा म्हणले 4 दिवसाखाली सीएम साहेब म्हणले करून टाका. द्यायला पाहिजे होता मग सांगितलं असतं द्यायला. हो. तुम्ही जरी सांगितलं आणि 2 आपण वेळा पवार साहेबाला सांगितलं किंवा फड साहेबाला सांगितलं तर हरकत नव्हतं. पण कानावर टाकून ठेवायला पाहिजे. होईल नाही कानावर व्हायला मग कानावर टाकायला पाहिजे. लोकसभेमध्ये आहे ना, लोकसभा विधानसभेसाठी ह्यांनी 10 महिने एक्झाम लेट घेतली ह्यांच्या स्वार्थ इलेक्शनसाठी. म्हणजे मराठा आरक्षणचा आपला तरी विषय आपण नव्हता. प्रयत्न करत होतो. काल केलाय आजही करू. एकदा सीएम साहेबांना बोलू दादा शेवटचं, त्यांना एकदा बोलू. लास्ट आपण विनंती साहेब वाटलं तर व्हिडिओ कॉल करू. आम्ही सगळे हात जोडून विनंती करतो, दंडवत घालतो त्यांना लास्ट. फोनवर जे येणार फोनवर जे येणार कालपासून फोनवर येणार. समोरच लावते दादा, एवढे फोन दादांनी कोणालाच केले. शेवटी मनस्थिती थोडी जर समजून घेतली तुम्ही तुमचीच, की आता आपण किती ताणलं तरी हे तिथंच यायला लागले. तर मग आता एकच पर्याय तुम्ही म्हणले ना, आता तुम्हाला मुख्यमंत्र्याची उलटी पण मगाशी तिथं बोलले. त्यांनी सांगितलं ना तिथं साक्षीदार तुम्ही येत मी नाही, ते म्हणले आपण वाऱ्यावरला सोडणार नाही. ठीक आहे, 15 तारखेची निवडून झालं म्हणते ना, तर वाऱ्यावर सोडणार नाही. काय करायचं, वय वाढून द्यायचं 2 वर्ष का काय करायचं सांगा. काहीतरी भार पर्याय तर नाही. पण तुम्ही जर ह्यात काय नाही तर ते शब्द दिलेले मंत्र्यांना ते पाठपुरावा करा. 2 वर्षात म्हणलेत ना तुम्हाला, ते करतो लोक फोन करू का फोन सांगून त्याला तुमचं असं म्हणणं आहे. मग नाही थोडं वेळ घे, थोडं आपण एकदा सरांना बोलू, एकदा विनंती करू सीएम साहेबांना विद्यार्थी म्हणून करतील. थोडा वेळ मिळाला तर सगळ्यांना नाही मिळेल. आज पहिली वेळ अशी की मी कुठं ग्राउंडवर कुठं जाईन म्हणून होतं जातो. पहिली वेळ हे तुमच्यामुळे मला जाता येईल. मला नाही आलेले ठिकाणी जायचं लय कंडे, मग तिथं येऊन देणार नाही, तिथं मग मुद्दाम जात असतो. म्हणजे अशी भूमिका देईन राज्यात. शिकणाऱ्या लेकरा बाळाचं वाटोळं केलं, माहीत होतं याला, तिथं 200-300 पोलीस लावले तरी पोराला घेऊन जायची काय गरज होती. आणि आजारी नसतो तर मी त्या आजारीमुळं मग रात्री आमच्या मुलांचा तीच प्रश्न आला, दादा आजारी होते नाहीतर मग टाकायला लागला असं. दादांची लढाईची विद्यार्थ्यासाठी बरोबर. केसेस होत असतील तर उपयोग आहे ना. 20-25 दिवस पूर्ण आधी नाही आम्ही खूप जणांना विनंती केलं सर, कोणी आलं नाही. राज्यातली दादा आले म्हणून मी ऍटलीस्ट म्हणत एवढं नाही मला बोलू शकतोय. 20-25 दिवस सांगितलं झालंच असतं. मला ते असं माझ्या त्या मार्फत लेवलचा टाकता अजून आलं. प्रयत्न करता. माझ्या मार्फत टाकता आला. त्यांनी कालपर्यंत ती पण शब्दाची जबाबदारी घेत नव्हती की आम्ही नंतर वाऱ्यावर सोडणार नाही. हे शब्द ते कालपासून आणलाय त्यांनी. आधी तेवढं पण म्हणत नव्हतं. ते काल म्हणलं ना जेअर काढतो पण पेपर 4 तारखेला घेतो, तर त्याला अर्थ नाही ना. ज्यांनी फॉर्म फॉर्मच भरता येणार नाही. एकदा ते एक्झाम घेऊन टाकतील सगळं निवडून जाते. 6 महिने आम्ही मागणी बाहेर पडलेले ते बाहेरच जेअर काढून आंदोलन तेवढ्यासाठी केलं ऑन टाइम घ्या. आम्हाला संधी मिळावी. नाही बघा, ते मीडिया म्हणून बोलत नाही किंवा तुम्हाला खोलीतही बोललो नाही. बरोबर. काय आम्हाला फोन असा आला तिथे इतके आले ते सांगता येत नाही. त्यातले 2-4 फोन असे होते की आत्महत्या. बघा जीवन संपूर्ण नाही चालत रे बाबा दुसऱ्या, आणि त्यांच्यासाठी आपलं जीवन. पण काही फोन असे होते की आजचा दिवस आम्हाला तर पोलीस उभा राहून द्यायला, किमान तुम्ही आले तर आजचे दिवस लढाई तरी करू. म्हणलं ठीक आहे, गरीबाच्या लेकरात जर कल्याण होत असलं ना, आपण घरी जाऊन झोपूस तर आपण तिथं जाऊ. म्हणून काल मी त्या शब्दावरती इथं आलो. म्हणलं मी भेट देऊन जाईल बाबा, घंटाक्षर राहील. ते म्हणले तुम्ही 5 मिनिटं म्हणे, किमान आम्हाला पोलिस त्या गल्लीत बसून द्यायला तर बसून तरी देते. दिवसभर लावून धरलं तर असा फरक पडत. याकडे झालं तर होईल, नका व्हायना म्हणे. आमच्या लक्षात आलं म्हणे, आता कोणाच फोन होता मला सांगतात ना, आमच्या लक्षात आलं म्हणे हे होणारच नाहीये, कारण आम्हाला उचकून लावलं तिथून. याचा अर्थ होणार नाही. 11 पोरं डांबून ठेवले रात्रभर, म्हणजे होणारच नाहीये. पण या निघाला मार्ग तर चांगला होईल म्हणून मी तातडीने तिथून निघलो. काल दिवसभर पण आपण लढलो. आता त्यांची मनस्थितीच नाहीये. त्या पोराच्या शब्दा खातर जास्त आलो मी. कोण होता मला माहित नाही. त्यांनी सांगितलं किमान प्रयत्न तर करू उद्या दिवसभर, तुम्ही या तर करू, नाही तर नको करू सरकार, पण तुम्ही या तर. म्हणून आपण काल दिवसभर बसलो सुद्धा. एक शेवटचा असाच प्रयत्न करू दादा, एकदा सीएम साहेबाला बोलू. फोनवर येते म्हणून वाटत नाही, पण लावू आपण. हो ना, लावू पुन्हा बी लावू. त्यांना व्हिडिओ कॉल केला तर आम्ही दंडवत घालतो सगळे विद्यार्थी म्हणून. विनंती बाबा एवढं ऐका आमची मागणी. आम्ही काही कुठल्या पक्षाचे नाहीत, कुठल्या आम्ही काही हे नाहीत, नाही का. फक्त थोडा वेळ दिला तर सगळ्याला नाही मिळाला. हट्टावर घेऊ नका उगाच.
फोनवर येते कालपासून त्याच्यासुद्धा फोनवर येणार त्यांच्या लक्षात आलं नाही नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्याला फोन केल्यावर ते येते त्यांचं कालपासून त्यांचं घ्यायना तेव्हाच मला किती लक्षात येईल आणि मी खोट्या आश्वासनावर आणतो किती दादा कसं एवढं 3 लाख विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे त्यांना वेळ नाही राव त्यांचीच नोकऱ्या टाकावं लागतं काल नाही फोन लावले होते ना हॉस्पिटल नाही फोन लावले मी इतका फोन कवत नाही लावले ना लगेच घोडे लावतो पण आता हे तुमचे आम्ही काय बोलायचं होतं तुमच्यावर येत आहे त्यामुळे ते आमच्यावर किती घ्यायला जा नाही घालावं खाला मला नाही दादा वाटत नाही कसं म्हणून दादा माझं असं म्हणणं जो तुमचा वारसा आहे संघर्ष आंदोलन करून जर तो विषय मार्गी लागला तर माझं असं म्हणणं होतं की जे आपले स्थानिक पदाधिकारी म्हणजे स्थानिक मराठा माध्यमाचे आम्ही 52 वर्षापासून सगळं आता मुंबईपर्यंत सगळ्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व होतो तर आपले जे हे बांधव आहेत सगळे आपले त्या बांधवांवर जर खटल्याचं जर अडचण तर तो विषय जर आपण तिथं सुपूर्द केला किंवा ते ह्यासाठी आम्ही जर तिथं बसलो तर तुमचं काय मत आहे त्याच्यावर काय होणार आपण किती जमणार ही एक प्रॉब्लेम ते असतो आणि हे विद्यार्थीच आहे तुम्ही काही करा थांबणार काय करते नसतं तुमच्यावर पण येणं दाखल करा मी आत्ता जातो आडू दे त्याला नाही हां पण ते माझ्यावर नाही करणार मग पूर्ण वेटीच जाणार आता एक मला कुणीतरी गेला काही काय माहिती त्यांनी सांगितलं की पूर उचलायला फिरायला बघायला लागतं संभाजीनगरला पण ते केलं त्यांनी सांगितलं मला आत्ताच त्यांना सांगून त्यांनी सांगितलं आता एक गाडी गेलेली दिसणार नाही पुन्हा पोराकडं त्यांच्याकडेच जाणार ते काय करत असते अंदाज घेते कोणाला दाबिल्यावर काय होईल पण दादा यांची आता माझ्या आंदोलनात काय करते ते माझ्याकडे नाही आहे समजा मराठा तुम्ही आंदोलन करताय तुमच्याकडे नाही तुमची नस काय बघणार आणि तिकडे जाणार मग माणसं ऑटोमॅटिक वाटत नको तसं माझ्या आंदोलनात त्यांनी मला सगळं केलं बरोबर कुंभापासून सगळं मी म्हणलो तुम्ही अख्खा ज्याला सडीलं तरी हालत नसतं मग त्यांनी ओळख केलं याच्या नादी लागण्यात काही उपयोग नाही तसं हे केशी तिथंच येणार त्या पोरांकडेच येणार आणि मग हे पोर पुन्हा घाबरणार मग आपल्याला यांचीच विनंती येणार उठा तुम्ही आम्हाला ते सत्य आहे. बरोबर. बरेच आंदोलन बघितलं आणि आपल्या आंदोलन विनंती करून नाही काही करून नाही आपण आणि पोरं भेटत नाही नाही हो नाही म्हणजे काय व्हायचं की पोरं काय केशी करायचं का बरोबर आता मुंबईतली परिस्थिती तुम्ही सगळ्यांनी बघितली ना काय करायचं तर म्हणे केसेस आम्ही एक घालत नाही आणि महाराष्ट्रातून लोक निघाले हो तसं हे पोरावर केशी करणार आपण मीडियासमोर नाही बोलायला पाहिजे नाही बरोबर पण ते पोरावर करणार मग पोराचे फोन येणार आंदोलन केलं उठा आमच्यासाठी बाबा लई त्रास द्यायला लागले हे होतं आणि लेकरावर नाही व्हावा ही भूमिका नाही आणि मग ते दादांनी पण विषय हातात घेतल्यानंतर तो असं अर्धवट सोडणं बरोबर काय केलं लायब्ररीत गेले लायब्ररीत सांगितलंय तिथल्या पण त्यांनी एक शब्द दिलाय म्हणून मी थोडा शांत आहे की याला वाऱ्यावर सोडणार 15 तारखेला म्हणून मला थोडंसं तिथं त्यांना कैचीत पकडा जागा आहे म्हणजे नेमकं काय करणार आता? हा ते दादा परत म्हणून मी यांना म्हणलं आता ती व्हायची ना भाऊ द्या पण झेडपी पण लावणार परत पंचायत समिती लावणार लावू दे महिना लावू दे हा सणसूद त्यांचे ते चालूच राहतात अरे आणखीन 2 महिने जाऊ दे हा चल बरोबर चल 2 महिने जाऊ तो जिल्हा परिषद घेऊ पण तू काय म्हणला वाऱ्यावर नाही वाऱ्यावर सोडणार सोडणार बरोबर नाही, चल लाग कामाला म्हणजे ते किमान ते तरी करता येईल असं मग काहीच नाही ना शेवटी आणि यांच्या आंदोलनात मी पहिल्यांदी यातल्या आंदोलनातलं मला माहित नाही ना हा जागाच काढत नाही ते आता 400 जागात धडपड चालू पुन्हा 50 पण काढू शकतो असं आता त्यांनी त्या शिक्षकाच्या सुद्धा 15,000 कमी केल्या आता मला दादा एसटीआयची एकही जागा नाही ओपनची एकही जागा नाही एसटीआयची एसओच्या 3 आहेत त्यात ओपन एंडची 1 जागा आहे म्हणजे राज्यात पहिलं आलं तर 1 नोकरी मिळणार आणि PSI द्यावं तर एज बार झाले करायचंय काय बरं आंदोलन करावं परवानगी देत नाहीत बरं केली उचलून येत आहे मी सांगितलं तुम्हाला बिना परवानगीचं आंदोलन करायला शिकणारे पोरं नाही लागले आमचं काही नाही राहिलं भाऊ आता केला
आता हे असं फक्त नाटक झालं ना आंदोलन संविधानाला अधिकार मताचा असतो वापर 15 विद्यार्थी घेऊन तुमच्या उपस्थितीत तुम्हाला घेऊ त्यानंतर आम्हाला मला घेणार शिकवा हे 1 लाख रुपयाचं वाटलं काढलं आपल्यासाठी सगळे लेकरं सारखे आपल्यासाठी आपलं व्हायचं कसं कसं वाटतं झालं तरी तुला मग घेता येईल पण हे मी कधी विसरणार हे आयुष्यभर पडून टोंग नाही की तुम्ही 1 लाख पोराचं वाटलं केलं आयुष्यभर शब्द देऊन करतो गर्दी जवळ काय घेणं नसतं ना सारखं चालू आहे बंदच नाही फोन कंटिन्यू लावतात ना आता फक्त घोडे लावणं बाकी आणि ते बनले वारड सोडणार नाहीत मग घोडे सुरू होणार त्याच्यानंतर पाडी जा रे तुम्ही बी आणला कचाकच काय ते कसले मॉलमध्ये मराठा म्हणजे पुण्याची परिस्थिती जर बघायला झालं तर तुमच्या विषयाला जोडून सांगतो एकही उमेदवार गेलेला नाही लीड पासून सगळे चांगले दिलेले आहेत की त्यांचं एवढं वोटिंग आहे त्यांचं दुप्पट आपलं वोटिंग आहे तरी पण आपले उमेदवार दिलेला नाही म्हणजे हा जो दुसरा पण मार्ग आहे तो पण त्यांनी नाही दादा म्हणजे फक्त जोडून सांगितलं तुम्हाला की तसा पण ऑप्शन आपल्याला ठेवत नाही पाडायचं हो जिल्हा परिषद पालिकेला नाही काय सांगितले तुम्हाला मला माहिती आहे ना तुम्हाला काय सांगितलं तुम्हाला तिथनं मागाशी काढलंय तुम्ही इथनं आलाय त्यांच्यावर काही होईल तुम्ही ठरवणार का ते तुम्ही वा बाजूला चला कल्याण आता काढतो ते काम करतो करता करता तुमच्याही बी मदतीला येतो आता प्रयत्न केले जमत नाही समोर देणार तुमच्याचमुळं माझं पण ऍडमिशन 4 वर्ष होत नव्हतं आज या वर्षी झालेलं आहे सर 2 वर्षात मी पण काय मिळत नाही आपल्याला नाही मिळालं एकदा नोकरी लागला की काय नाही ते आहे झाला होणार कॉन्स्टेबल झाला तिथं सर होणार पुढं जातच नाही ते
ग्राउंडवर जाणार होते तुमचे पोरं म्हणजे ग्राउंडवर नका जाऊ. ग्राउंडवरच जाणार होते कारण ते मग आमचे पोरं गेली पुन्हा कोणी दाखल होते बंदोबस्त काय करतोय सौर का आले असतील गैरहजर तर कोण काढायचं बरोबर हो म्हटलं सर दादांमुळे ना शैक्षणिक विषय एवढे मार्गी लागले खूप लागलं आता ना SCBCला सरकारने हे दिलं होतं आरक्षण दिलं त्याला शिष्यवृत्ती दिली दादांच्यामुळं 1 लाख कॅपमधून ज्यांचे ॲडमिशन झाले अशा मराठा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती चालू त्याच्यानंतर मागच्या वर्षी आणि ह्या वर्षी मी 20 वर्ष ॲडमिशन कधीच मुलांना व्हॅलिडिटीला मुदत वाढ मिळत नाही दादांमुळं दरवर्षी ह्या वर्षी तर SC ST OBC आणि SCBC ह्या मुलांना शिष्यवृत्ती मिळाली 6 महिन्याची मुदत वाढ परत दादा त्यांनी अजून 2 महिन्याची वाढवली ह्या गोष्टी आहेत ना ह्या फक्त दादांमुळे घडले म्हणजे समाजाला माहीत सुद्धा नसेल SCBCच्या विद्यार्थ्यांना की हे प्रकरण दादांनी हँडल केलं होतं आणि त्यांना आता शिष्यवृत्ती आणि शिष्यवृत्ती 2 मिळाल्या एक फीची प्रतिकृतीची शिष्यवृत्ती मिळाली आणि दुसरी पंजाबराव देशमुख हे 52,000 शिक्षक होते शाळा होत्या त्यात समुद्र वाढत नव्हता 30 वर्षामध्ये त्याला 9,000 तुम्ही आठ फरकन करू एक मिनिट फोटो घ्या रे फोटो घ्या ना चला पुण्यात दोन दिवस मध्ये बड्डेच्या हार्दिक शुभेच्छा 5 तारखेला बड्डे नानाचा उद्या बड्डे नाही परवा हा नाही उद्याच उद्याच की 5 तारीख तिकडं संजय भाऊचं आहे ते पण तिकडं साजरा होता संजय भाऊचा कधी आज हां ते पण शुभेच्छा चालू आहेत देतो मी तुम्हाला बरोबर तुमचा फोटो काढतो गुच्छ भेटीचा हॅलो दुकानात बंद का हा